हरिओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजचा श्लोक पाहण्याआधी आपण थोडीशी बॅकग्राऊंड समजून घेऊयात. भगवान श्रीकृष्ण 10व्या अध्यायात त्यांच्या दिव्य विभूतीचे वर्णन केले. शेवटी त्यांनी नमूद केले होते की सर्व सौंदर्य, वैभव, सामर्थ्य हे केवळ त्यांच्या अगाध वैभवाची एक ठिणगी आहे. हे ऐकून अर्जुन उत्सुक झाला आणि त्याने परमेश्वराला त्यांचे विश्वरूप दाखवण्याची विनंती केली. भगवंताचे विश्वरूप चर्मचक्षुने पाहणे शक्य नव्हते, म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सर्व ब्रह्मांडाचा समावेश असलेले त्यांचे अनंत स्वरूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी देतात. अर्जुन पाहतो की देवाच्या शरीरातील संपूर्ण सृष्टीला अनेक तोंडे, डोळे, अमर्याद हात, चेहरे आणि पोट आहे. अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतल्याने, दिव्य माळा आणि वस्त्र धारण केलेले त्यांचे दिव्य गंधांनी विभूषित असे ईश्वर तो पाहतो. त्या विश्वरूपाला सुरुवात किंवा शेवट नाही आणि तो सर्व दिशांना अथांग विस्तारलेला आहे. त्याचे तेज आकाशात एकत्र प्रज्वलित होणाऱ्या हजार सूर्यांसारखे आहे. हे दृश्य अर्जुनाला चकित करते. तो अनेक ऋषींना प्रार्थना करताना पाहतो, देवाची स्तुती करताना, स्तोत्र गाताना पाहतो. मग अर्जुन कौरवांना त्यांच्या साथीदारांसह या भयंकर रूपाच्या तोंडात जाताना पाहतो. सर्व प्रकारच्या आश्चर्याने युक्त अनंत स्वरूप, विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुन पाहतो. हे रूप पाहून अर्जुन कबूल करतो की त्याचे हृदय आणि मन भीतीने अस्थिर झाले आहे. तो परमेश्वराला म्हणतो, मला सांगा, हे भयंकर स्वरूप धारण करणारे आपण कोण आहात? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी लोकांचा नाश करणारा महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रुपक्ष सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणार आहे. म्हणूनच तू उठ, यश मिळव. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत. हे अर्जुना, तू फक्त निमित्त मात्र हो. भगवंताचे हे विराट अकराळ विक्राळ स्वरूप पाहून अर्जुन भयभीत आणि चकित होतो आणि भगवंताची स्तुती करायला लागतो. ऍक्च्युली भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ते परमेश्वर असल्याचे संकेत याआधी पण खूप वेळा दिले होते. जसे की 4थ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. मग अर्जुन म्हणतो, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा, अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू? तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाही, पण मला माहीत आहे. मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने मी प्रकट होत असतो. 7व्या अध्यायात देखील कृष्ण स्वतःला सर्व भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींचे मूळ म्हणून प्रकट करतात. भगवान श्रीकृष्ण असाधारण आहेत, भगवंत आहेत याची खूप वेळा प्रचिती आलीच होती. तरी देखील अर्जुनाने विश्वरूप दर्शन झाल्यावरच भगवंतांचे स्तुती का केले असावे? तर स्वअनुभव. अर्जुनाला स्वतः जेव्हा प्रत्यक्ष अनुभव आला, जेव्हा त्यांनी भगवंतांचे विश्वरूप पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की श्रीकृष्ण केवळ मानव नसून परमेश्वर आहेत. जसं आई आपल्या बाळाला सांगत असते, हा आहे, हात लावू नकोस, पण बाळाचे पूर्ण विश्वास बसत नाही आणि हात लावते. चटका बसला की मग परत आयुष्यात कधी बाळ गरम वस्तूला हात लावत नाही. रादर इतरांना ते सांगत असतं की हा आहे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणजे स्व अनुभव इज इम्पॉर्टंट, पर्स्पेक्टिव्ह मॅटर्स. जस्ट क्युरिओसिटी म्हणून मी पाहिलं, आपल्या सर्वांना माहीतच आहे, भगवद्गीतेत टोटल 18 अध्याय 700 श्लोक आहेत. त्यापैकी 574 भगवान श्रीकृष्णांचे, 74 अर्जुनाचे, 41 संजय आणि 1 धृतराष्ट्राचे. 84 श्लोकांपैकी 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग, यात अर्जुनाचे 33 श्लोक आहेत. आता आपण आजच्या श्लोकाकडे वळूयात. 11व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 38, स्तुती श्लोकातील शृंखलेतला हा 3रा श्लोक आहे. अर्जुन उवाच,
त्वमादिदेवः पुरुष पुराणस् त्वमस्य विश्वस्य परं निधानं वेत्तासि वेद्यं च परं च धाम त्वया ततं विश्वनंतरूप. अर्जुन म्हणतो, हे प्रभू, आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच आहात. परमधामही आपणच आहात. हे अनंत रूपा, आपण हे सर्व विश्व व्यापले आहे. त्वमादिदेव पुरुष पुराणस. त्वमामी देव म्हणजे तुम्ही आदी देव आहात. तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या आदी आहात. या सृष्टीच्या आधी, काळ होण्यापूर्वी, अवकाश अस्तित्वात येण्यापूर्वी, पदार्थ अस्तित्वात येण्यापूर्वी, सर्व प्राणी अस्तित्वात येण्यापूर्वी तुम्ही देवत्वाचे मूळ व्यक्तिमत्व आहात. परमश्रेष्ठ निर्माता आहात. ब्रह्मदेव ही ज्यातून निर्माण झाले आहेत असे शुद्ध जाणीव तत्व तुम्ही आहात. पुरुष. पुरुष इथे पुरुष हे जेंडर नसून पुरुष हे वैश्विक तत्व आहे, जे शाश्वत अविनाशी स्वरूप नसलेले आणि सर्वव्यापी आहे. अर्जुन म्हणतो, भगवंत, तुम्ही विश्वाचा आत्मा, सर्वत्र प्रत्येक गोष्टीत आणि प्रत्येकामध्ये सर्व काळ उपस्थित असलेला वैश्विक आत्मा आहात. असं एकही अणू नाही जो भगवंतामध्ये व्यापलेला नाहीये. असे काहीही नाही जे दैवी नाही. या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी दैवी नाही. आपल्या दृष्टिकोनातून एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट चांगली आणि वाईट असू शकते. उदाहरणार्थ, विष वाईट आणि अमृत किंवा औषध चांगले. परंतु देवत्वाचा संबंध आहे तोपर्यंत विष देखील दैवी आणि अमृत देखील दैवीच. मृत्यू देखील दैवी, जीवन देखील दैवी. सर्व काही त्या देवत्वानी व्याप्त आहे. अगदी वाईट लोक देखील त्याच देवत्वानी व्याप्त आहेत. असे जरी असले तरी आपण वाईट टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसे वाघ दैवी तसे गाय देखील दैवी आहे. परंतु वाघाला थोपटणे टाळावे, नाहीतर तो आपला शेवटचा अनुभव असू शकतो. पुढचा शब्द आहे पुराणस्य. हा शब्द खूप सुंदर आहे. अर्जुन भगवंताला म्हणत आहे की तुम्ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले अनादी अखंड शाश्वत नेहमी तरुण नित्य नूतन असे आहात. भगवंताचे रूप प्रसन्न सुंदर तेजस्वी तरुण असे आहे. भगवंत खूप प्राचीन काळापासून आहेत, पण जेव्हा आपण भगवंताचा अनुभव घेऊ तेव्हा आपण त्याला वर्तमानातच अनुभवू. आपण त्याचा अनुभव उद्या घेऊ शकणार नाही किंवा काल आपण त्याचा अनुभव घेतलेला नसेल. वर्तमानातच आपण भगवंताला अनुभवू शकतो आणि वर्तमान काळ हा नेहमी फ्रेश असतो, नवीन असतो. पुढे अर्जुन म्हणतो, त्वमस्य विश्वस्य परम निधानम. तुम्ही संपूर्ण सृष्टीचे विश्राम स्थान आहात. संपूर्ण विश्वाचे वैश्विक प्रकटीकरण तुमच्याद्वारे व्याप्त आहे. सर्व काही भगवंताच्या सर्वोच्च व्यक्तिमत्वावर विसावलेले आहे, म्हणून तोच परम विसावा आहे. म्हणजे सर्व काही अगदी ब्रह्मतेज भगवान श्रीकृष्णाच्या सर्वोच्च व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. भगवान श्रीकृष्ण 7व्या अध्यायात म्हणतात की मी अदृश्य धाग्यासारखा आहे आणि धाग्यात मोती गुंफल्याप्रमाणे संपूर्ण जग माझ्यावर आहे. ही संपूर्ण सृष्टी जी आपण पाहतो ती केवळ कृष्णामुळेच जिवंत आहे, कार्यरत आहे, टिकून आहे. सर्व काही भगवंत कृष्णावरतीच विसंबलेले आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. भगवंत या विश्वाचे श्रेष्ठ आश्रयस्थान आहेत. घर म्हणजे अशी जागा की जेथे लोक आश्रय घेतात, राहतात. अर्जुनाने पाहिले होते संपूर्ण विश्व परमेश्वरामध्ये वास करत आहे आणि म्हणूनच तो म्हणतो परमेश्वर सर्व विश्वाचे निवासस्थान आहेत. पुढे अर्जुन म्हणतो, वेत्तासि वेद्यं च परं च धाम. या जगात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा भगवंत जाणकार आहे आणि जर ज्ञानाला काही अंत असेल तर भगवंतच सर्व ज्ञानाचा शेवट आहे. म्हणून भगवंत जाणता आणि जाणणारा असे दोन्ही पण आहे. भगवंत ह्या विश्वाच्या प्रत्येक अणूमध्ये आहे आणि त्यांना सर्व काही माहिती आहे. आपल्याला असे वाटू शकते की एखादी गोष्ट मी कुणाला न सांगता केली असेल किंवा आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला कुणी पाहत नाहीये, मग आपण तेव्हा ती गोष्ट करतो किंवा ती ॲक्टिव्हिटी करतो. पण वस्तुस्थिती तशी नसते. भगवंताला सर्व काही माहीत असते. किंबहुना जर सिक्रेट ऑफ द सिक्रेट जरी आपल्या हृदयात आपण ते ठेवलेलं असेल आणि कधीच कुणाला सांगितलं नसेल तरी देखील भगवंताला ते माहीत आहे. भगवंतापासून म्हणजेच आपण आपल्या आत्मारामापासून काहीही लपवू शकत नाही, कारण भगवंत त्रिकालदर्शी आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीचा, व्यक्तीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य पूर्णपणे माहीत आहे. 15व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेच आहे,
मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहनही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता आणि वेदांना जाणणारा सुद्धा मीच आहे. या विश्वात खरे योग्य ज्ञान काय आहे तर भगवंताला जाणणे हेच आहे. आपण भगवंताला का ओळखले पाहिजे, का जाणले पाहिजे? कारण जो कोणी भगवंताला ओळखतो, जाणतो, तो ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. आपले सर्व प्राणी मात्रांचे अंतिम ध्येय भगवंताला जाऊन मिळणे आहे. कारण आनंद, परमशांती आपल्याला तिथेच लाभणार. कारण भगवंतच संपूर्ण सृष्टीचे परमधाम आहेत. जसे की समजा आपण आपलं घर सोडून 4-5 दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जातो. पण शेवटी आपल्याला आपल्या घराची ओढ लागते. कधी एकदा घरी पोचतो असे वाटतं आणि घरी पोचल्यावरच छान वाटतं, आनंद होतो. तसेच प्रत्येक जीव जेव्हा परमधामाला पोचतो तेव्हाच परमशांती अनुभवतो. कारण मुळात आपण सगळे स्पिरिच्युअल आहोत, भगवंताचेच अंश आहोत. कुणी देव आहे हे स्वीकारत असो वा नसो, धार्मिक असो वा नसो, आध्यात्मिक असो वा नसो, प्रत्येकाला त्या परमधाममध्येच शेवटी विलीन व्हायचे आहे. हेच मानवी जीवनाचे एकमेव ध्येय आहे. समुद्राकडे वाहणाऱ्या नदीप्रमाणे आपण सर्वजण परमात्म्याकडेच, कुणी हळू तर कुणी घाईघाईने चालत आहे. आपण सर्वजण ज्ञानाच्या अंतिम अवस्थेकडेच वाटचाल करत आहोत. स्वामींनी सांगितलेल्या अध्यात्म मार्गाने, ध्यान साधनेने, त्यांच्या कृपेने आपण भगवंताला जाणू शकतो. त्या परम निवासस्थानी आपण नक्की पोचू शकतो. पुढे अर्जुन म्हणतो, त्वया ततम विश्वनंत रूप. भगवंताचे अनंत रूप आहेत. ज्याप्रमाणे गोडी चॉकलेटच्या सर्व वड्यांना व्यापते, ज्याप्रमाणे समुद्र सर्व लाटांना व्यापतो, त्याचप्रमाणे या विश्वात सर्व काही भगवंतांनी व्यापलेले आहे. प्रत्येक अणुरेणूत भगवंत आहेत. म्हणून जर आपल्याला देवाला स्पर्श करायचा असेल, आपण ज्याला स्पर्श करत आहोत ते देवालाच स्पर्श करणे होय. आपण जे काही ऐकत आहोत ते आपण देवालाच ऐकत आहोत. खरं तर हे बोलणं खूप सोपं आहे, पण जर खराच आपल्याला देवाची व्याप्ती अनुभवायची असेल, देव ओळखायचा असेल, तर आपल्याला स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालणे आवश्यक आहे. ह्या श्लोकाचा अभ्यास करताना मला स्वतःसाठी काही टेकअवेज मेन्शन करावेसे वाटले. जसे की आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य कर्म निस्वार्थीपणे तक्रार न करता पूर्ण करणे. सर्व विश्वात भगवंत व्यापलेला आहे हे कॉन्शियसली लक्षात ठेवून सर्वांप्रती नम्र आणि आदराने वागणे. ॲक्सेप्टन्स ऑफ द सिच्युएशन, जसं 3 इडियट्समध्ये आमिर खान म्हणतो, ऑल इज वेल. अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत शांत राहणे आणि परमेश्वरावर अटल विश्वास ठेवणे. संपूर्ण शरणागती. करता करविता तोच आहे. जसे लेखकाने नाटक आधीच लिहिलेले असते, मग ते प्रेक्षकांसमोर मांडले जाते. निष्कर्ष आधीच दिलेला असतो, फक्त प्रेक्षकांना ते माहीत नसतं. तसेच प्रत्येकाचं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर ऑलरेडी भगवंतांनी ठरवलेलंच आहे. रादर ते ठरलेलंच आहे. प्रत्येकजण आपण फक्त निमित्त मात्र आहोत. लास्ट बट नॉट लीस्ट अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, स्वामींनी सांगितल्याप्रमाणे भक्ती आणि आध्यात्मिक साधना नित्यनेमाने करणे. कारण अल्टिमेट डेस्टिनेशन परमेश्वराला जाऊन मिळणेच आहे. हे एवढे सांगून हे स्वाध्याय स्वामींचरणी अर्पण करून मी इथेच थांबते. हरिओम.